1981च्या इयत्ता तिसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग 3 मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर जाऊ आपण आपल्या व्हिडिओकडे। पाठ 3 चतुर शेतकरी। एक होता शेतकरी, तो होता मोठा चतुर। त्याच्या शेतात चांगले पीक येत नसे, तेव्हा त्याला मोठी काळजी पडली की आता काय करावे। मग त्याने देवाची केली प्रार्थना। देव झाला प्रसन्न। शेतकरी म्हणाला, देवा माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे, त्यातलं निम्म मी तुला देईन। देव म्हणाला, ठीक आहे। मग शेतकऱ्याने विचारले, देवा तुला पिकाचा खालचा भाग पाहिजे की वरचा? शेतकरी मोठा चतुर होता हे देवाला माहीत होते। त्याला त्याच्या चातुर्याची परीक्षा पाहायची होती। तो म्हणाला, वरचा। शेतकऱ्याने काढले भुईमुगाचे पीक। खूप पीक आले। ठरल्याप्रमाणे शेतकऱ्याने घेतल्या भुईमुगाच्या शेंगा व देवाला दिला वरचा पाला। देव हसला, मनात म्हणाला, बरं असा काय? पुढच्या वर्षी शेतकऱ्याने देवाला पुन्हा तोच प्रश्न विचारला। यावेळी देव म्हणाला, आता मात्र पिकाचा खालचा भाग मी घेणार। शेतकऱ्याने केली युक्ती, त्यावेळी लावला गोंधळा। खूप पीक आले। आपण घेतली वरची कणसं आणि देवाला दिली ताट। देव हसला, मनात म्हणाला, अरे यंदा हे फसवलं, काय मोठा चतुर दिसतो। मग तिसऱ्या साली जेव्हा शेतकऱ्याने पुन्हा विचारले तेव्हा देव म्हणाला, यावेळी मला पिकाचे दोन्ही भाग पाहिजे, खालचा निम्मा आणि वरचा निम्मा। मग खूप विचार करून शेतकऱ्याने त्या साली पेरला मका। खूप पीक आले। ठरल्याप्रमाणे देवाला दिले वरचे तुरे आणि खालचे बुडखे। आपण मात्र घेतली मधली कणसे। देवाला शेतकऱ्याच्या चातुर्याचे कौतुक वाटले। त्याने पुन्हा त्याची परीक्षा घ्यायची असे ठरवले। त्याने पावसाला आज्ञा केली, मेघराज तू यावर्षी फक्त डोंगरावरच पड, मग पाहू या शेतकरी कसा पीक घेतो ते। शेतकऱ्याने पाळला होता एक पोपट। त्या पोपटाने देवाचे व पावसाचे बोलणे ऐकले। त्याने ते शेतकऱ्याला सांगितले। मग शेतकऱ्याने केली एक युक्ती। त्या वर्षी डोंगरावरच त्याने पीक घेतले। डोंगरावर लावले भात। देवाने सांगितल्याप्रमाणे सगळा पाऊस डोंगरावरच पडला। मग काय, भाताचे पीक भरघोस आले। भात झाले। ते पाहून देवाला शेतकऱ्याचे फार कौतुक वाटले। देव प्रसन्न झाला। त्याने शेतकऱ्याची पाठ थोपवली। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।